मित्रांनो, जसं की तुम्हाला काल मी सांगितलं होतं, मला आज जायचं होतं लग्नामध्ये. त्याच्यासाठी आम्ही सकाळी अंघोळ तयारी वगैरे करून निघालो आहो लग्नाला. आणि हे लग्न होतं पहाडावर, जे की तुम्ही पाहू शकता. समोर एक पहाड आहे आणि तिथंच आम्ही जाणार आहो. जाताना मधात रस्त्यामध्ये खूप जास्त अडखळण येत होती जाण्यासाठी, त्याच्यामुळे ऑटो पण खूप जास्त डगडग डगडग करत होता, ऑटोचा आवाज. आम्ही तिथे पोहोचल्यानंतर आम्ही पहिले धुतले हात. आता ते काऊन धुतले असणार ते तुम्हाला समोर माहित पडणार, कारण की पहिलं लग्न होतं जिथे मी बघितलं पहिला जेवण करायचं आहे म्हणून. खुशी पाहता खुशी. त्यानंतर तिथून निघालो आम्ही पुढं, कारण की आम्हाला लवकर जेवण करायचं होतं. म्हणून जेवण केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं ऑलरेडी खूप गर्दी होती. या लोकांमध्ये आम्ही बसलो आणि लवकरात लवकर जेवण खतून पुढं कार्यक्रम आटपायचं ठरवलं होतं. मी इथं जेवण करत आहे लवकर विचार करत होती की कोणी पाहणार का म्हणून, कोणी ओळखणार तर नाही. पण आम्हाला कुठं कोणी ओळखणार, कारण आमची इंस्टाग्राम फॅमिली तर आम्हाला कधी भेटायला येतच नाही. ते जाऊ द्या, तुम्ही पीछे देखो, पीछे मागं पाहू राहिले या लग्नामधले कार्टून काय नेत असणार. बुंदी नेत आहे बुंदी. तसेच काही आई आपल्या लेकरांसाठी नेत असते, पण हे जे आहे लेकरं यांच्या समोरच बसून जेवत आहे पण तरी बुंदी नेत आहे. असेच आपल्या लग्नामध्ये आता उन्हाळ्यात असे खूप सारे लोक पाहायला मिळणार. जेवण संपवल्यानंतर आम्ही गेलो मंडपामध्ये. किती मस्त ना, पहिले जेवण नंतर मंडप. असं जर आपल्या इकडे झालं तर कोणी लग्नाला जायचंच नाही, पहिले जेवण करून घरी चाललं जायचं आहे. पण यांच्या इकडे असं आहे, त्याच्यामुळं ठीक आहे. आम्ही त्यानंतर जेवण केल्यानंतर गेलो मंडपामध्ये पाहू शकता आम्ही खूप लवकर आलेलो होतो. इथे मंडपामध्ये कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला खूप वेळ बसून वाट पाहा लागली. पुरं मंडप खाली आहे, पण सेटअप पाहू राहिले किती मस्त लावलेला आहे. खूप सुंदर असा सेटअप लावला होता आणि बाजूनं जाग्यावर फॅन आणि कोपऱ्यात कूलर दिलेले होते. गरमीचे दिवस होते म्हणून. इथं लग्न चालू आहे आणि खूप सारे पुरा मंडप भरला आहे, गर्दी आहे. लग्न झाल्यानंतर आम्ही बाहेर येऊन बसलो. इथं मी आणि माझ्या संगती तिकडचे लोक गप्पा मारत आहे. मी त्यांच्यासोबत त्यांची भाषा शिकून घेण्याचा प्रयत्न करत आहो. खूप साऱ्या आम्ही गोष्टी इथे केल्या, त्यांच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी केल्या मी. ते देखील माझ्या संगती बोलले. खूप सारा संवाद आम्ही साधला. त्यानंतर मी खूप जास्त थकली होती. आम्ही गेलो होतो बाहेर गेल्यानंतर मी रील काढल्यानंतरच थोडंसं मला लागलं होतं. तुम्ही पाहू शकता माझे एक्सप्रेशन. माझ्या डोक्याला लागलेलं होतं, डोक्याला खूप जास्त दुखत होतं आणि ते सुजणारच होतं, पण ते काही सुजलं नाही. घरी आल्यानंतर खूप जास्त सुजलं होतं ते. तुम्ही पाहू शकता मी खूप जास्त रडली, कारण की खूप जास्त लागला होता. ते मला लागलं होतं मी फोनमध्ये पाहत चालत होती म्हणून मी तुम्हाला देखील सांगते, फोनमध्ये पाहता कधीच रस्त्याने चालू नका. मला खिडकी लागली होती, तुम्ही पाहू नका, ठीक आहे. मला त्रास झाला होता. त्यानंतर रडत आम्ही कसं निघालो घरी, कारण की घरी पण जायचं होतं आणि घरी जायला पण खूप वेळ लागणार होतं. तिथून आम्ही निघालो घरच्या रस्त्याने आणि आम्हाला घरी पोहोचायला खूप वेळ लागला, पण आम्ही शेवटी पोहोचलो. त्यानंतर आम्ही थोडासा आराम केला, जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो. बस आजचा दिवस आमचा असाच गेला पूर्ण लग्नामध्ये. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा.